चौथा जण आलात परत. समजलं मेकॅनिझम ह्याची ग्रब्स मेटाथिसिसची रिएक्शन सारेगमाने. येस. दिसतंय स्क्रीन समोर? हो सर दिसते. दिसतंय ना? हा. बरं, मी परत एकदा एक्सप्लेन करणार आहे हेच जनरल मेकॅनिझम. ओके, स्टार्ट करू. लक्ष द्या, एक नंबरला जे दिसतंय तुमच्या समोर कार्बन मेटल मध्ये डबल बॉन्ड, तो आहे तुमचा ग्रब्स कॅटॅलिस्ट. एक नंबरला जो आहे कार्बन मेटल मध्ये डबल बॉन्ड, तो आहे ग्रब्स कॅटॅलिस्ट. 2 नंबरला आहे तुमचा एक अल्किन ग्रुप, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, ओलेफिन ग्रुप. हा 2 नंबर आणि 1 नंबर मध्ये रिएक्शन करून आपल्याला सायक्लो ऍडिशन प्रोडक्ट मिळतो. सायक्लो ऍडिशन प्रोडक्ट म्हणजे काय येतो, तर तो एक 4 मेंबर्ड रिंग आहे विथ मेटल. ती पुढची रिएक्शन स्टेप मध्ये जाताना काय होतं, रिअरेंज होतं आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड निघून जातो आणि आपल्याला मिळतो परत काय, कार्बन मेटल डबल बॉन्ड, पण त्याला अटॅच एक सबस्टिट्यूएंट जो आहे R1, त्याला पण म्हणायचंय 5 नंबर. हा 5 नंबर एक दुसऱ्या अल्किन वरती म्हणजे 6 नंबरच्या अल्किन वरती परत सायक्लो ऍडिशन प्रोडक्ट मिळेल, त्याला म्हणायचंय 7 नंबरचा प्रोडक्ट, आणि तो रिअरेंज होऊन आपल्याला मिळेल 8 नंबरचा फायनल प्रोडक्ट. आणि तो फायनल प्रोडक्ट असं नेचर कसं असणार आहे, सिस किंवा ट्रान्स असणार आहे. त्याचं डिपेंडिंग अपॉन त्याचं कशा प्रकारे त्याचं हे आहे, ओके, त्याच्यावरती तो ठरतो की सिस आहे की ट्रान्स नेचर. मग आता आपण जाऊया पुढच्या स्लाइडकडे. आता आपण बघूया ग्रब्स कॅटॅलिस्ट. ग्रब्स कॅटॅलिस्ट म्हणजे काय, तर ग्रब्स कॅटॅलिस्ट आर अ सिरीज ऑफ ट्रान्झिशन मेटल कार्बिन कॉम्प्लेक्स used as catalyst in olefin metathesis. ट्रान्झिशन मेटल माहिती तुम्हाला, तर हा ट्रान्झिशन मेटल आहे. तर त्या ट्रान्झिशन मेटल मध्ये एक कॉम्प्लेक्स आपल्याला असणार आहे कार्बिन, आणि हा कार्बिन आपल्याला तुमच्या रिएक्टिव्ह सिस्टीम वरती रिएक्ट होऊन एक कॉम्प्लेक्स फॉर्म करून कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे म्हणजे जे ओलेफिन आहे त्याचे जे काही सबस्टिट्यूएंट्स आहेत त्याची प्लेस म्हणजे त्याची जागा चेंज होते आणि त्याला म्हणायचे ओलेफिन मेटाथेसिस. मग फर्स्ट जनरेशन कॅटलिस्ट म्हणजे सध्या जेव्हा त्याचा शोध लावला ह्या ग्रब्स कॅटलिस्टचा, त्याला म्हणायचं आहे फर्स्ट जनरेशन कॅटलिस्ट. कधी लावला याचा शोध, तर 1995 ला. काय घेतला, कोणता ट्रान्झिशन मेटल घेतला इथं, तर तिथं घेतला रुथेनियम. कोणता घेतला मेटल, तर रुथेनियम. आणि तो कसा सिंथेसिस केला, तर इट कॅन बी सिंथेसाइज बाय युझिंग रिएक्शन बिटवीन रुथेनियम डायक्लोरेट ट्रायफिनिल फॉस्फेट with phenyl diazomethane at very low temperature. Then after the next one reagent is tricyclohexyl phosphine in one pot synthesis. म्हणजे रुथेनियम डायक्लोराइड ट्रायफिनिल फॉस्फिन, त्याच्यानंतर फिनिल डायझोमिथेन आणि ट्रायसायक्लोहेक्सिल फॉस्फिन हे एकाच वन पॉट मध्ये घेतलं, एकाच चेंबर मध्ये घेतलं, एकाच आरबी मध्ये घेऊन थोडीशी हीट केल्यानंतर आपल्याला मिळाला येस फर्स्ट जनरेशन कॅटलिस्ट. म्हणजे पहिला जो शोध लागला गेला सगळ्यात पहिला, तर तो कॅटलिस्ट मिळाला ग्रब्स कॅटलिस्ट. याचं स्ट्रक्चर जे आहे ते मी तुम्हाला इथे दाखवतो. हे त्याचं स्ट्रक्चर आहे. हा तुमचा रुथेनियम, त्याच्यानंतर एक क्लोरीन बिलो द प्लेन, एक क्लोरीन अबोव द प्लेन.
त्याच्यानंतर हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड, म्हणजे मी मगाशी दाखवलं होतं ना कार्बन मेटल डबल बॉन्ड मेकॅनिझम मध्ये, तो कार्बन आणि मेटल मधला डबल बॉन्ड, आणि त्याला आहे फिनिल बिलो द प्लेन. त्याच्यानंतर ट्रायफिनिल फॉस्फेट, काय आहे तो? ट्रायफिनिल फॉस्फेट. त्यामध्ये हा फिनिल जो ग्रुप आहे तो रिप्लेस केलेला आहे. कुणी रिप्लेस केलेला आहे? तर सायक्लोहेक्सिल. कुणी केलेलं आहे? सायक्लोहेक्सिल. अशी किती ग्रुप्स अटॅच आहेत? तर असे 2 फॉस्फरसची युनिट अटॅच आहेत. ह्याला म्हणायचं आहे फर्स्ट जनरेशन ग्रुप्स कॅटॅलिस्ट. त्याला काय म्हणायचं आहे? फर्स्ट जनरेशन ग्रुप्स कॅटॅलिस्ट. समजते सगळ्यांना? त्याच्यानंतर आता बघूया सेकंड जनरेशन कॅटॅलिस्ट. Similarly, the first generation catalyst having some limitations. To overcome the limitations, we can develop the second generation. Second generation मध्ये काय केलेलं आहे बघा, थोडासा त्याचा लिगांड जो आहे, लिगांड मध्ये अटॅच जो ग्रुप आहे ते बदलले आहे, आणि ते ग्रुप बदलल्यामुळे आपल्याला त्या रिएजंटची ऍक्टिव्हिटी चांगली मिळते, म्हणजे रिझल्ट चांगले मिळतात. द कॅटलिस्ट इज स्टेबल टुवर्ड्स मॉइश्चर अँड एअर अँड इझियर हँडल इन लॅब. मगाच तो काय रिएजंट होता तो आपण मॉइश्चर मध्ये ठेवलं किंवा एअर मध्ये हवेमध्ये ठेवून दिलं तर डिकम्पोज होतो. त्यामुळे आपण लॅब मध्ये इझिली हँडलिंग वापरू शकत नव्हतो. सेकंड केस मध्ये म्हणजे सेकंड जनरेशन मध्ये काय केलेलं आहे तर तो कॅटलिस्ट जो आहे त्याला थोडस मॉडिफाय केलेलं आहे, आणि मॉडिफाईड फॉर्मॅटला आपण म्हणणार आहे सेकंड जनरेशन कॅटलिस्ट. काय मॉडिफाय केलेलं आहे तर जो तुमचा फॉस्फरस 3 सायक्लोहेक्झेन जो होता, ट्रायसायक्लोहेक्झेन युनिट जो होता, त्यातला एक फॉस्फरस ट्रायसायक्लोहेक्झेन युनिट रिप्लेस केला. कुणी रिप्लेस केला तर एन हेटेरोसायक्लिक कार्बनने रिप्लेस केला. हा तुमच्या समोर जो तुमचा रिएजंट दिसतो तो आहे एन हेटेरोसायक्लिक कार्बन, आणि त्याच्यावरनं तो रिप्लेस केल्यानंतर मला मिळाला अशा प्रकारे रिएजंट. तुम्हाला अॅनोटेट दाखवतो. हा आहे सेकंड जनरेशन ग्रुप्स कॅटलिस्ट. इथं जर नाही समजला तर तुम्ही इथं बघितला तर तुम्हाला एक्झॅक्टली समजून येईल. दिस इज सेकंड जनरेशन कॅटलिस्ट. काय केला, फक्त हा एक लिगांड जो होता, हा लिगांड रिप्लेस केला ह्या लिगांडने, एन हेटेरोसायक्लिक कार्बन. आता हा एन हेटेरोसायक्लिक कार्बन जो पार्ट आहे NHC, तो आपण हा NHC जो आहे एन हेटेरोसायक्लिक कार्बन परत आपण पुढच्या टॉपिक मध्ये बघणारच आहे. ठीक आहे. आणि थर्ड जनरेशन आता आपण बघूया. येस, इन थर्ड जनरेशन ग्रुप्स कॅटलिस्ट द फॉस्फिन लिगांड, हा जो तुमचा फॉस्फरस कंपाऊंड होता, हा फॉस्फरस कंपाऊंड जो होता तो रिप्लेस केला बाय युझिंग मोर लबाइल पिरिडिन लिगांड. हा जो तुमचा PCY3 म्हणजे फॉस्फरस सायक्लोहेक्झिन होता, फॉस्फरस ट्रायसायक्लोहेक्झिन जो होता तो युनिट रिप्लेस केला कोणी तर पिरिडिनने. आपण पिरिडिनने रिप्लेस केला तर आपल्याला मिळणारे रिझल्ट हे खूप चांगले मिळतात, म्हणून आपण पिरिडिन त्याच्यामध्ये यूज करतो, आणि हा त्याचा आहे थर्ड जनरेशन ग्रुप्स कॅटलिस्ट इन सोल्युशन ऍज वेल एज इन सॉलिड. ह्याचा रोल काय की ही इझिली अवेलेबल, कमर्शियली अवेलेबल आहे, त्यामुळे आपण इझिली लॅब मध्ये आपण यूज करू शकतो. पहिल्यामध्ये थोडेसे लिमिटेशन होते ते ओव्हरकम केले दुसऱ्यामध्ये थोडे लिमिटेशन होते ते ओव्हरकम केले तिसऱ्याने. सध्या थर्ड जनरेशन ग्रुप्स कॅटलिस्ट यूज करतात. जी मेकॅनिझम जे पहिले एक्झाम्पल दिलं होतं ते एक्झाम्पल वरती जे ग्रुप्स कॅटलिस्ट होता त्यामध्ये हे ग्रुप्स कॅटलिस्ट लिहिला तुम्ही, याची तुम्हाला फुल मार्क मिळेल. आता आपण बघूया व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ ग्रुप्स कॅटलिस्ट. कमर्शियली अवेलेबल, जर तुम्ही गुगलमध्ये ग्रुप्स कॅटलिस्ट म्हणून टाकलात तर केमिकल सप्लाय करणारे तुम्हाला त्यांची इन्फॉर्मेशन देतील. ग्रुप्स कॅटलिस्टचा रेट किती आहे, किती किलोचा तो डबा आहे, एक्सेट्रा. म्हणजे आपल्याला हा कमर्शियली अवेलेबल आहे. त्याच्यानंतर इट इज स्टेबल टुवर्ड्स वॉटर, ऑक्सिजन अँड मायनर इम्प्युरिटीज. हा मायनर इम्प्युरिटीजला किंवा पाण्याला किंवा ऑक्सिजनला स्टेबल आहे. इझी टू हँडलिंग, लोअर रिएक्टिव्हिटी वर्सेस मोलॅब्डेनम इमिडो अल्कली कॅटलिस्ट. हा जो मोलॅब्डेनम जो रिएजंट आहे कॅटलिस्ट म्हणून तो सुद्धा सेम मेटाथेसिस रिएक्शन देतो, पण त्याची रिएक्टिव्हिटी ह्या ग्रुप्स कॅटलिस्ट पेक्षा जास्त. त्याच्यानंतर हाय फंक्शनल ग्रुप टॉलरन्स,
हा कुठलेही फंक्शनल ग्रुप असू दे त्याच्यावरती रिएक्शन होत नाही, तर तो फक्त कार्बन कार्बन डबल बॉन्ड वरतीच रिएक्ट होतो. दीज आर दी ऍडव्हान्टेजेस ऑफ ग्रुप्स केमिकल्स. ओके, इथं आपला हा पहिलाच टॉपिक सेमिस्टर 3चा संपतो.